या 2005च्या 25 सप्टेंबरला मी दामोदर हॉलमध्ये अभय कुलकर्णी यांचा बोले तो स्वर बासुरीचा या रमेश अणावकरांच्या गीतांवर आधारित कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्यांची संस्था पंचमी त्यांनी हा सादर केला होता। मी ती गाणी ऐकतानाच स्वतः एकदम माझ्या बालपणात निघून गेलो, कारण मला अजूनही आठवतं की ज्यावेळेला लहानपणी आम्ही रात्री 10 वाजले की एक ट्यून वाजायची, टंग टंग डंग 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 डंग। आपली आवड नावाच्या गीतांचा प्रोग्राम रात्री सुरू व्हायचा। सगळे झोपायला गेलेले असायचे किंवा झोपायची तयारीत असायचे, त्यामुळे अंधार असायचा आणि केवळ त्यात वाजणारी गाणी आणि आम्ही रंगून जायचो। आणि त्यावेळेला ती सगळी रमेश अणावकरांची गीतं आम्ही त्यावेळेला पाठ झालेली होती मनामध्ये। त्यांनी आमचं बालपण, त्यांचं आमचं सगळं कल्चर, आमचं आयुष्य हे जे काय घडत गेलं ते त्या गाण्यांमधून घडत गेलं। कित्येक गाणी अशी आम्हाला माहीत नव्हती की हे अणावकरांची गाणी आहेत, पण ती गाणी आमच्या हृदयात बसली होती, आमच्या पर्सनॅलिटीचा एक भाग झाली होती। नंतर मग ही गाणी आता पुन्हा कोणतरी त्यांना उजाळा देत आहे, हिऱ्यासारख्या सुंदर अशा रचनांना कोणतरी पुन्हा लोकांच्या समोर मांडता ही फार मोठी गोष्ट आहे। अभय कुलकर्णी हे जे काय कार्य करतायत हे तेवढ्या छोट्या भिंगातून बघता येणार नाही, कारण त्याला एक मोठा असा जो पर्स्पेक्टिव्ह आहे जो मला दिसतो, त्याच्यातनं जो मी घेण्याचा प्रयत्न करतो तो असा आहे की आज जगामध्ये पूर्वी 7,000 भाषा होत्या। त्या 7,000 भाषातल्या गेल्या 200-400 वर्षामध्ये 2,000 भाषा ह्या मृत झाल्या आहेत आणि आता 5,000 भाषा आहेत, पण त्याच्यातल्या जवळजवळ 2-3 हजार भाषा या फार कमी लोक बोलत आहेत। आणि भाषा नामशेष होते म्हणजे काय होतं, तर संस्कृती नामशेष होते। संस्कृती नामशेष होतं म्हणजे काय, तर तुमच्या फूड हॅबिट्स, तुमच्या पेहरावाच्या ढंग, तुमच्या कविता, तुमचं लेखन, तुमचं साहित्य हे सगळं संपतं। अशा वेळेला ह्या भाषा वाचवणं म्हणजेच संस्कृती वाचवण्याचंच काम कुठेतरी ह्या कार्यक्रमाद्वारे अभय करतोय असं मला वाटतं। आणि ते फार मोठं काम आहे, जे मला वाटतं इतकं मोठं काम आहे, तिवरांच्या झाडांची उपमा देता येईल की तिवरांची झाडं आहेत जी मोठ्या मोठ्या सुनामीसारख्या लाटानं सुद्धा ह्या जमिनीवरच्या संस्कृतीला नामशेष करू देत नाहीत, तिला निष्प्रभ करतात आणि त्यांना वाचवतात। तर ही तिवरांची झाडं आहेत आणि ह्यांना वाचवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, कारण ते वाचले तर आपली संस्कृती वाचेल। मला अभयचे अत्यंत आभार मानायचे आहेत, त्यांनी मला हा कार्यक्रमाला बोलवलं आणि माझे डोळे उघडले, त्याला पुन्हा एकदा मनपूर्वक आभार। आणि ज्यावेळेला ह्या कार्यक्रमाचा 100वा प्रयोग, 500वा प्रयोग, 1000वा प्रयोग होईल त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्यांनी मला जरूर बोलवावं आणि मी जरूर त्याला उपस्थित राहीन।